लासाची फिमेल आली आपल्याकडे हॉस्टेलिंगसाठी। जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड। सकाळी आपलं केनल वॉश करून घेतल्यानंतर आपण थोडं काम उरकून आपल्या पोल्ट्रीकडे गेलोय। सगळे अंडे कलेक्शन केल्यानंतर आपल्याला इंस्टाग्रामवरून आपले फॉलोअर्स शोधत शोधत आले होते। त्यांना आपल्या डेंजरस बघायचं होतं, तर आपण त्याला केजमधनं काढलंय बाहेर, लावलाय त्याला स्टॅक आणि सगळी माहिती दिली आहे। त्यानंतर ही लासाची फिमेल आपल्याकडे हॉस्टेलिंगला आली होती। थोडीशी घाबरत होती आपल्या डॉग्सला बघून, पण काय टुकटुक आहेच तिला समजवायला। टुकटुक चिकू सगळे सांगत होते की आमच्यासोबत राहा इथं, आम्ही तुला फॅमिलीची आठवण येऊन देणार नाही। तर मित्रांनो, आपल्याकडे हॉस्टेलिंग पण अवेलेबल आहे। कुणाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला DM करा, मी तुम्हाला काय आहे त्याची पूर्ण माहिती देईल। तर ही क्यूटशी अशी मिष्टी हिचं नाव आहे। ही आपल्याकडे हॉस्टेलिंगसाठी आपण ठेवून घेतली, ती आपल्याला एकदम फ्रेंडली वाटली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आपली नॅन्सी बघा डिटेक्टिव्ह झाली। नॅन्सी आपली दाखवते आपल्या फॉलोअर्स लोकांना की मी किती ट्रेन आहे, बघा तुमची डॉग अशीच मी स्वतःला ट्रेन करेल। तर आपल्याकडे ही लास्ट फिमेल पपी राहिलेली आहे रॉटवेलरमध्ये। कुणाला पाहिजे असेल तर सांगा। क्यूट क्यूट असे फरी बॉल्स ब्लॅक पॉमेरियन पण आहेत, तसे शिज्जू पण आपल्याकडे आहेत। कुणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा। आपल्याला आज आलाय बुलावा घृष्णेश्वरच्या महाकालचा। तर संभाजीनगरमध्ये हे मंदिर आहे। माझं तर दर्शन झालं मित्रांनो, तुम्ही दर्शन करून घ्या। घृष्णेश्वरचं दर्शन उरकल्यानंतर आपण येता येता भद्रा मारुतीचं दर्शन घेतलंय। तिथे काही आपण प्रसाद वाटप केलाय। त्यानंतर पुरेपूर असा 1 तास आपण त्या मंदिराच्या परिसरामध्ये थांबून निघालोय घराकडे। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। जय श्रीराम।